आपण आजच्या वचनाकडे वळू आणि आजचा जो विषय, आजचा जो वचन आहे, आणि माझा हा काही प्लॅन नव्हता की हा वचन मी तुम्हाला आज बोलणार आहो. माझा जो संदेश जो मी प्रिपेअर केला होता आणि तो जो होता तो कदाचित पुढच्या आठवड्यात मी तो घेईल, आणि म्हणून आजचा हा संदेश थोडासा वेगळा आहे. आणि आज मी तुम्हाला जे आहे माझं हृदय बोलून दाखवणार आहे, आणि तेही देवाच्या वचनातून. शुक्रवारच्या दिवशी जेव्हा मी आणि माझी बायको सकाळी आम्ही जेव्हा फिरायला मॉर्निंग वॉकला जात होतो, आणि मी जेव्हा मालतिकडे या जागेवर जेव्हा होतो आणि जेव्हा मी नजर टाकली, मी बघितलं की कसे लोक आपापल्या लाईफमध्ये बिझी आहेत. एखादा नोकरीसाठी सकाळी सकाळी जात आहे, एखादा कामासाठी जात आहे, एखादा ज्यूसची गाडी बिचारे तिथं लावत आहे, आणि एखादा आपलं शरीर तंदुरुस्त राहावं त्यासाठी व्यायाम करत आहे. आणि मी बघितलं की हे सगळे काय आहे, आपल्या जीवनात सगळेच आपल्या बिझी आहे. आणि मला हा विचार आला की हे सगळे जे आपण जे या जगात आहो, आणि हे लक्षात ठेवा की सगळे ज्याही तुम्ही आनंदात, ज्याही एन्जॉयमेंटमध्ये, जे आपलं सगळं चालू असेल, ज्याही गोष्टी तुमच्या जीवनात तुम्हाला बिझी करत असेल, आनंदित करत असेल, या सगळ्या गोष्टी एक दिवस संपणार आहे. या सगळ्या गोष्टी काय होणार आहे, एक दिवस संपणार आहे. आणि जेव्हा मी विचार करत होतो की हा प्रत्येक व्यक्ती, या जीवनातला प्रत्येक व्यक्ती आपल्या मरणाकडे धावत आहे. म्हणजे जरी हा विषय आहे पण हे सत्य आहे, आणि सत्य समजणं आवश्यक आहे. चर्च त्याच गोष्टीसाठी असतं. आणि मी हाही विचार केला की जर याच्यातल्या एखाद्याही व्यक्तीला, म्हणजे हे जे सगळे लोक आहे याला, म्हणजे हे कारण आपण सगळे बिझी आहोत, कोणालाच लक्षात ठेवा, कोणालाच देवाची गरज नाही. प्रत्येकाने आपापल्या बुद्धीचा, आपापल्या विचाराचा देव बनवलाय का देव असाच असेल. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात जसं पाहिजे तसं तो बिझी आहे. जेवढा देव पाहिजे तेवढा तो करतो, जेवढ्या त्याला जगातल्या गोष्टी पाहिजे तेवढा तो करतो. सगळ्या याच्यात तो भरपूर बिझी आहे, मस्त आहे, आनंद आहे, त्याला काहीच त्रास नाही, आणि जीवन त्याचं चालू आहे. मी विचार केला आणि या व्यक्तीविषयी, या सगळ्याविषयी जेव्हा मी नजर बघितली, म्हटलं एक झलक, कारण मृत्यू आहे, एक दिवस शेवटचा श्वास येईल. म्हटलं एक झलक या सगळ्या, किंवा एखाद्या व्यक्तीला नरकाविषयी जर भेटली की नरक काय आहे, एक झलक का हे किती भयानक आहे, एक झलक की हे किती वाईट आहे, एक झलक का इथे मी माझं अनंताचं जीवन जाणार आहे, एक झलक त्याला जर भेटली, तो या जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या त्याला सगळ्यात महत्वाच्या आहे त्या सगळ्या सोडून देईन. कधी? फक्त जर एक झलक की सत्य काय आहे. आज सत्य कोणाला ऐकायचं नाही, आज सत्य ऐकण्याची कोणाचीच इच्छा नसते. आज सत्य सांगणाऱ्याचा विरोध असतो. लोकांना सत्य पाहिजे नाही, सत्य सांगणारा पाहिजे नाही, त्यांना फक्त वाईट पाहिजे, किंवा ज्याही अशा गोष्टी ज्या आम्हाला आनंद देतात. चांगली गोष्ट आहे, पण याचा अर्थ हा होत नाही की सत्य बदलून जाते. सत्य तुम्हाला तुम्हाला आवडत नाही किंवा तुम्हाला पटत नाही, याचा अर्थ हा होत नाही का सत्य बदलून गेलं कारण मला पटलं नाही. आणि जेव्हा मी खरंच हे बघितलं, आणि हे सत्य आहे माझ्या कुटुंबियांनो, की एक दिवस हा मनुष्य इथून निघतो आणि अनंताच्या नरकाकडे निघतो. ज्याही गोष्टी ज्याच्याकडे आपण पूर्ण आपलं आयुष्य, ज्याही गोष्टी तुमच्या जीवनात सगळ्या तुम्हाला आवडत असेल ते तुम्हाला माहीत, मला माहीत, पण ज्या गोष्टीसाठी आपण आयुष्यभर हे आवडतं ते करतो, हे करतो, आणि जे बिझी असतो, प्रत्येक जण त्या गाड्या बघता तुम्ही, या रोडवर उभे राहा, जुईजप या रोडवर समोर उभे राहा, सगळे लोक बिझी आहे, प्रत्येक व्यक्ती बिझी आहे, कोणालाच थांबायची हे नाही, प्रत्येक गोष्टी. पण विचार करा की हा प्रत्येक व्यक्ती निघणार आहे. देवाचं वचन सांगतं एकचदा मरण आहे, नंतर न्याय आहे. अनंतासाठी आत्मा नरकाकडे निघतो, कारण सर्वांनी पाप केले आहेत, एकही खरा नाही. आणि मी जेव्हा विचार करत होतो की एक झलक एखाद्या व्यक्तीला भेटली का, हे असं आहे, तो ज्याही गोष्टी त्याच्याकडे जो आज खूप बिझी आहे, मला सत्य ऐकायचं नाही, मला ह्या गोष्टी आवडतात, मला त्या गोष्टी आवडतात, त्या सगळ्या गोष्टीकडून पडेल कोणाकडे? फक्त तारणकर्त्याकडे. की मला कोण हे जे मी बघितलं आहे, हे जे नरक आहे, याच्यापासून मला कोण वाचवू शकेल? आज
प्रत्येक व्यक्ती लक्षात ठेवा, हे काही मी तुम्हाला गुण सांगतो मनुष्याचे, याच्यात बिझी आहे. ते गुण म्हणजे कुठले? मनुष्याचा गर्व, त्याचा अहंकार, त्याची स्वतःची वासना, त्याचे स्वतःचे मार्ग, त्याचा स्वतःचा हृदयाचा कठोरपणा, त्याचा स्वार्थ, त्याचा आळशीपणा, त्याचा गर्व. या सगळ्या गोष्टीने प्रत्येक व्यक्ती बिझी आहे. प्रत्येकापाशी आहे, एकही वाचला नाही. प्रत्येकापाशी काही ना काही आहे. पण या सगळ्या व्यक्तीला जर एक झलक की हे नरक काय आहे, जिथे तुम्ही काहीच करू शकत ना, तुम्ही तुमचा जीवही वाचू शकत ना, ज्या दिवशी देवाने तुमची तारीख ठरवून दिलेली आहे त्या दिवशी ते होणारच आहे, ते कधीच तुम्ही त्याला टाळू शकत ना. आणि मनुष्याचा आत्मा अनंतासाठी नरकाकडे निघतो. त्या नरकाची जर एक झलक त्या व्यक्तीला असे आली असते की अरे हे मी बघितलं, गर्विष्ठाचा गर्व निघून जाईल, आळशाचा आळस निघून जाईल, जो ज्या कामात बिझी आहे त्याचा पूर्ण काम निघून जाईल, जो हृदयाने हट्टी आहे तो नम्र होऊन जाईल, जो गर्विष्ठ आहे तो नम्र होऊन जाईल, जो स्वार्थी आहे त्याचा स्वार्थ निघून जाईल, जो पापात गुंतला आहे तो सगळे आपले पाप सोडून देईल, जो अभिमानी आहे त्याचा सगळा अभिमान निघून जाईल, जो जगात या सगळ्या वाईटाकडे बिझी आहे आणि तो विचार करतो या कुठल्या तरी गोष्टीनं मला शांती भेटेल, त्या सगळ्या निघेल. कधी? जर त्याला एक झलक की नरक काय आहे, की हे किती वाईट आहे, किती गंभीर आहे, किती भयानक आहे, जर एक झलक त्याला ही मिळाली, तो काय करेल? या सगळ्या गोष्टी सोडेल आणि तारणकर्त्यासमोर येशू ख्रिस्ताकडे की मला इथे जायचं नाही. कारण आज आपल्याला झलक नाही, पण देवाचं वचन कधीच तुम्हाला काय अजाण ठेवत नाही. देवाचं वचन हे सत्य दाखवतो. देवाचं वचन हे तुम्हाला, कारण लक्षात ठेवा, जरी आपण बोललो हा ख्रिसमसचा महिना, प्रभू येशू ख्रिस्त याने स्वर्गाची जागा सोडून या पृथ्वीवर आलाच यासाठी का आपला आत्मा अनंताच्या नरकात निघू नये. ती जी सगळ्यात वाईट आणि गंभीर आणि सगळ्यात त्रास देणारी जी गोष्ट आहे तिथे तुमचा आत्मा जाऊ नये. आणि म्हणूनच ती शिक्षा त्याने स्वतःवर घेतली. या खोलीतल्या प्रत्येक व्यक्तीचे जे पाप जे आपल्याला अनंताच्या नरकात नेतात, ते पापाची शिक्षा तुम्ही नरकात जाऊ नये म्हणून ख्रिस्त आपल्यासाठी मारण्यात आला. म्हणून तो इमॅन्युअल की देव आपल्यामध्ये यासाठीच आला की आपण तिथे जाऊ नये. पण आज मनुष्य आपण जेव्हा बघतो तो काय आहे? पापाने घेरलेला. इर्मया 17:9 लिहितं, एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. अंतःकरण सर्व गोष्टीपेक्षा कपटी आहे. म्हणजे जे आपलं अंतःकरण आहे ते काय करतो? सगळ्या गोष्टीपासून कपटी. म्हणजे आपलं स्वतःच अंतःकरण आपल्याला फसवतं. वचन काय सांगतं? आणि अत्यंत दृष्ट आहे, ते तुम्हाला देवापासून दूर नेईल. आणि पुढे ते सांगतं ते कोण जाणू शकेल. याचा अर्थ या अंतःकरणातून ज्या गोष्टी तुम्हाला निघतात आणि तुम्हाला फसवतात ते तुम्हाला काय करून जाईल? देवापासून दूर घेऊन जाईल. म्हणजे किती गंभीर ही गोष्ट आहे. आणि म्हणूनच देवाने देवाचा शब्द तुम्हाला दिलाय. आज माहिती आहे का, तुमच्या समोर निर्णय आहे. काय निर्णय आहे? की मैं मेरी दिल की सुनती किंवा दिल का सुनता, मी माझं मनाचं जे आहे ते मी ऐकते, की देवाचं हे जे वचन आहे जे मला सत्य सांगतं, जे मला सत्य शिकवतं, जे मला सत्यावर चालवतं. हा निर्णय, हे डिसिजन तुमचं आहे. आणि जेव्हा मी हे बघत होतो मी म्हटलं जे ही गोष्ट या गोष्टी लोक नकारतात. माझ्या जीवनात मी जेव्हा जात असतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आजचा संदेश माझं हृदय मी तुमच्या समोर उघडं करत आहे. मी माझ्या जीवनात जेव्हापासून माझं तारण झालं तेव्हापासून ज्याही लोकांना बोललो, ज्याही लोकांपाशी गेलो, ज्याही व्यक्तीला की अरे का, कारण जेव्हा स्वतःचा आत्मा वाचला, स्वतःचा आत्मा वाचणं याचा अर्थ काय? की तुम्हाला कळतं की मी नरकात जात आहे, तुम्हाला कळतं की मी माझा कुठलाच ख्रिस्ती धर्म काही मी असो या गोष्टी नाही, तर ख्रिस्त मला वाचू शकतो. माझे कार्य नाही, माझं दान नाही, माझे चांगले कामं नाही, माझी प्रार्थना नाही, तर फक्त आणि फक्त जे ख्रिस्ताने क्रूसावर केलं ते मला वाचू शकतो. आणि जेव्हा ती झलक तुम्हाला दिसते की हो मी नरकात जात आहे आणि तुम्ही ख्रिस्ताला म्हणता मला वाचो, तुमचा आत्मा वाचतो. जेव्हा तुमचा आत्मा वाचतो ना,
तेव्हाच तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांकडे जाता. कारण तुम्ही स्वतः वाचले नाही, तुम्हाला स्वतःच तारण समजलं नाही, तुम्हाला तुमच्या घरच्याचाही आत्मा समजत नाही की हा नरकात चालला आहे. कारण जेव्हा तुम्हाला सत्य कळतं, तुम्हाला सगळ्या वाईट आणि चुकीपासून ते वाचवतं, आणि साहजिकच ही इच्छा आहे का, तुमची इच्छा असतं की अरे माझे घरचे, माझे कुटुंब, माझा नवरा, माझी बायको, माझी माय, माझा भाऊ सगळे माझ्यासोबत स्वर्गात असले पाहिजे. त्यांचा निर्णय त्यांचा आहे, पण कमीत कमी तुम्ही वाचले म्हणून त्यांना तुम्ही सांगता. जेव्हापासून माझं तारण झालं त्या दिवसापासून ज्या ज्या लोकांना मी सांगितलं, आणि आम्हाला खूप सारे असे अनुभव आहेत. मी एक विचार करत होतो, मी म्हटलं ज्या ज्या व्यक्तीला देवाने संधी दिली का त्याला तू सुवार्ता सांग, आणि जो जो व्यक्ती त्याने नकारलं, कारण मॅक्सिमम लोक जसं मी तुम्हाला सांगितलं सत्य स्वीकारत नाहीत, आणि जे जे निघून जातील, काही निघून सुद्धा गेले. विचार करा, आपल्याला ती झलक नाही, पण त्यांना ती झलक नव्हे तर त्याला नरक लाभले, त्यांना समजलं काय आहे. विचार करा त्या व्यक्तीचा पस्तावा की अरे माझ्याजवळ आला होता, माझ्याजवळ सुवार्ता सांगितली होती, आमच्या घरी आला होता, मला त्याने सांगितलं, मला त्याने म्हटलं की अरे आपण पापी आहो, ख्रिस्त वाचू शकतो, नाही तर अनंताचं नरक आहे. अरे मला तो सांगत होता, पण माझा गर्व, पण माझा खोटारडेपणा, पण माझी वासना, पण माझा हट्टीपणा, पण माझा मूर्खपणा, पण माझा उजाळूपणा, या सगळ्या गोष्टीपासून मी काय केलं, त्या गोष्टीला नकार दिला. मी विचार करत होतो आज ते व्यक्ती कशात, कारण काही लोक गेलेत हे मला माहीत आहे. काही लोक ज्यांच्यासाठी देवाने माझ्या मनात कार्य केलं की त्यांच्यापाशी पोच, त्यांना मी 3दा त्या आठवड्यात मी त्यांना की अरे मला तुम्हाला भेटायचं आहे, अरे तुम्हाला सांगायचं आहे, पण त्या व्यक्तीनं नाही उद्या भेटा, परवा भेटू. पण देवाला त्याची तारीख माहीत होती आणि मला आली न्यूज का रे तो व्यक्ती गेला. मी स्वतः विचार करत होतो की अरे आज तुला सगळं सत्य माहीत आहे, पण या जगात जर तुला झलक असती तर तू कधीच माझा फोन नकारला नसता, कधीच माझं आमंत्रण की तुला सत्य सांगतो तू सोडलं नसतं, कधीच तू हे म्हटलं नसतं की उद्या भेट, उद्या विचार करतो. दुसरा विचार माझ्या मनात मी जे सदैव करत असतो, जेव्हाही मी लोकांना देवाची, जसं माझ्या बायकोचं काही मागे दिवसात एका डॉक्टरपाशी ट्रीटमेंट झालं, आणि जेव्हा मी जर ट्रीटमेंट देत होतो, त्या ट्रीटमेंट करत असताना आणि त्या डॉक्टरने माझ्या वाईफची खूप चांगल्या प्रमाणे म्हणजे त्यांना औषध दिलं आणि ती बरी झाली. विचार करा, मी त्याला थँक्यू म्हणण्यापेक्षाही मोठी गोष्ट देऊ शकतो आहे की नाही, की हे का तुझा आत्मा वाचू शकतो, आणि म्हणून त्याला मी सुवार्ता देऊ शकतो. आणि मला आजही आठवतं की जेव्हा शेवटचा माझ्या बायकोचा रिपोर्ट घेण्यासाठी मी त्याच्या कॅबिनच्या बाहेर उभं होतो, माझा नंबरच होता, आणि देवाचा काय आला, देवाचा विचार आला. देव सांगतो नितीन त्याला फक्त थँक्यूच म्हणशील का त्याला सत्यही सांगशील. म्हटलं नाही, त्याला सत्यही सांगेल. फटकन बाहेर गेलो, माझ्या ॲक्टिवातून काय कळलं ते गॉस्पल ट्रॅक काढली आणि त्याला मी देण्यासाठी गेलो. माझा नंबर गेला. म्हटलं काही हरकत नाही, दुसरा माझा आहे. त्या डॉक्टरपाशी गेलो, त्याला म्हटलं डॉक्टर साहेब माझी अशी साक्ष आहे. खूप हिंमत लागते कारण डॉक्टर बिझी आहे, त्यांचं डोकं तुम्हाला माहीत आहे सगळ्या ह्या गोष्टीत आहे, त्याच्यात एखादा व्यक्ती येऊन त्याला सुवार्ता सांगतो, पण माझं कार्य आहे कारण देवाने सांगितलं त्याला तू सांग. त्याला मी सांगितलं की डॉक्टर हे असं आहे. तो म्हणणारे खूप सुंदर गोष्ट आहे कारण माझाही कुठल्याच धर्मात विश्वास नाही, पण मला कोणी सत्य सांगितलं नाही. म्हटलं त्यासाठीच डॉक्टर मला तुम्हाला देवाने पाठवला आहे का तुम्हाला हे सत्य समजावं. तो म्हणणारे आपण भेटू, तुमचा नंबर द्या. मी त्याचा नंबर घेतला आणि मी एवढा आनंदित झालो की देवाने जे सांगितलं ते मी केलं. त्यानंतर आतापर्यंत मी त्या डॉक्टर संग फॉलोअप केलं, त्याने कधीच ऐकलं नाही, कधीच भेटला नाही. ॲनिव्हर्सरीच्या दिवशी त्याला म्हटलं पास्टर डॉक्टर इथं या, आपण भेटू आणि खूप संदेश ते त्याच्यापासून तुम्ही ऐका. तो कधीच आला नाही. मी माझ्या मनात विचार करत होतो आणि मी अजून त्याच्यापाशी जीवन आहे, ओके नाही, मी प्रार्थना करतो की तो वाचला पाहिजे. पण असा कुठलाही व्यक्ती ज्याला देवाने एवढ्या संधी दिल्या, इतक्यांदा संधी दिली, लक्षात ठेवा खूप कमी लोकांना या संधी मिळाल्या. आणि विचार करा, असा जेव्हा व्यक्ती निघून जातो आणि त्याला नरक समजते, त्या व्यक्तीचा पस्तावा याची विचार करा की अरे
माझ्या कॅबिनमध्ये येऊन जीवनाचं सत्य सांगण्यासाठी देवाने पाठवलं, त्याला मी नकारलं. अरे माझ्या घरी येऊन मला जीवनाचं सत्य सांगण्यासाठी मला पाठवलं, त्याला मी नकारलं. अरे मी चर्चमध्ये होती, जीवनाचं सत्य मला वारंवार सांगण्यात येत होतं, त्याला मी नकारलं. अरे माझ्यासाठी प्रार्थना करण्यात येत होत्या, देवाचा मी चमत्कार माझ्या जीवनात बघितले, पण तरीही मी ख्रिस्ताला स्वीकारलं नाही. अरे माझ्या कुटुंबातला होता तरी मी स्वीकारलं नाही. किती पस्तावा होईल या सगळ्या लोकांचा की तुमच्या समोर जीवनाचं ताट होतं, पण तुम्ही ठरवलं नाही, हे नाही, हे काय, बाकी जे सांगतात ते महत्त्वाचं आहे. याले कसं माहीत असेल. इथे मनुष्य ओरडून ओरडून सांगत आहे, अरे शेवटचा श्वास येईल रे, निघून जाल, काहीच परत येताच येत नाही. खूप वाईट आहे. बायबलमध्ये स्वर्गापेक्षा नरकाविषयी देवाने कासाठी लिहिलं आहे? यासाठी का कुठल्याही मनुष्याने तिथे जाऊ नये म्हणून देवाने नरकाविषयी लिहिलेलं आहे. ज्या काही लोकांना मी जेव्हा सुवार्थ सांगतो त्यांना असं वाटते का हा माझा धर्म बदलत आहे. अरे धर्म कोणीच कोणाचा बदलू शकत नाही. जेव्हा ख्रिस्त तुमचा आत्मा वाचवेल तो तुमचं जीवन बदलेल. तुम्ही धर्म बदलण्याची काय गोष्ट करता. इथे ऑनलाईनमध्ये जे जुळले आहेत ना, एक प्रदीप आहे, एक तो अशोक आहे, हे सगळे मूर्तीपूजक किंवा दुसऱ्या याचे आहे. यांना मी कधीच सांगितलं नाही का तुम्हाला बदला लागते. त्यांना फक्त एक सांगितलं की तू मरशील, अनंताच्या नरकात जाशील, कारण तुझ्या पापाची शिक्षा अनंताचा मृत्यू आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त तुझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, तुझा आत्मा तो वाचू शकतो. आणि यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला. ज्या खोलीत तुम्ही इथे बसल्या ना, त्या सोप्यावर ते दोघं जण बसले होते. 10 नोव्हेंबर 2020 साली इथे या खुर्चीवर बसलो होतो. त्याला म्हटलं तुला ख्रिस्ताची गरज आहे, तुझा आत्मा वाचू शकतो, तुझी इच्छा आहे? तो म्हणते हो पास्टर माझी इच्छा आहे. म्हटलं त्याला हाक मार. त्याने हाक मारलं. आजही मला माहीत आहे की दोघांना अरे मी वाचलो. त्यांनी ख्रिस्ताला हाक मारली. ख्रिस्त बदलतो, तुम्ही स्वतःला बदलू शकत ना. हे सगळं होतं. हे लोक त्या दिवसापासून विश्वासी, कारण त्यांना सत्य कळलं, देवाने त्यांचा आत्मा वाचवला. म्हणून मी तुम्हाला जसं सांगितलं की आजचं जे संदेश आहे, माझं हृदय मी तुमच्या संग बोलणं दाखवणार आहे की काय काय गोष्टी मी या जीवनात बघत आहे. हे चर्च कशासाठी आहे, जीवनाचं सत्य कशासाठी आहे. आणि जेही लोक नकारतात, मी विचार करतो की अरे तुम्हाला एकदा ही झलक जर तुम्हाला दिसली तर तुम्ही हे सगळं सोडून याल आणि बोलाल की सांग मला काय करावं लागतं, थांब मला वाचू दे, थांब त्या सगळ्या गोष्टी राहू दे, माझं काहीच महत्त्वाचं नाही, मला तू सांग काय करावं लागते, मला सांग काय मागावं लागते, काय बोलावं लागते, काय प्रार्थना करावं लागते. जर तुम्हाला एक झलक त्या गोष्टीची असेल. आज सैतानाने प्रत्येकाला आंधळं करून ठेवलाय. त्याला झलक काय, आज कुठंच तुम्ही जा, कोणीच नरकाविषयी बोलत नाही. विचार करा, असं सत्य जिथे मनुष्याचा आत्मा शाश्वत अनंतासाठी निघतो, ते जीवनातलं सगळ्यात मोठं सत्य आहे, कोणीच बोलत नाही. का? कारण सैतान सत्य लपून ठेवतो. तुम्ही चर्चेसमध्ये जा, तुम्ही कुठल्याही चर्चेसमध्ये जा, याच्याविषयी काहीच कोणी बोलत नाही. का? कारण सैतान या सगळ्या गोष्टीवर राज्य करतो. त्याची इच्छा नाही का तुम्ही सत्य ऐकावं, पण देवाची इच्छा आहे का आपल्याला सत्य कळावं. एक वचन आपण शेवटचे तुमच्यासमोर मी घेतो. हे जे वचन आहे, आणि देवाने जसं मी तुम्हाला सांगितलं, देवाची इच्छा कधीच ही नव्हती आणि कधीच ही नाही का आपण अजान राहावं, म्हणून देवाचा शब्द दिला. आणि जी एक झलक आहे नरकाची ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत, त्याच्याविषयी देवाने बोधकथा दिली. यासाठी कधी हे बोलू नका की आम्हाला माहीतच नव्हतं. इथे हा जो संदर्भ आहे का, एक श्रीमंत मनुष्य तो मेला आणि तो नरकात गेला, आणि एक गरीब मनुष्य, लक्षात ठेवा, गरिबी आणि श्रीमंती मनुष्याला स्वर्गात नरकात टाकत नाही, हो की नाही? असं बिलकुल नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, बायबलमध्ये लोक श्रीमंत होते याचा अर्थ ते नरकात गेले असं नाही. म्हणून आपली जी मनस्थिती असते ते काय असते, नाही मी गरीब आहे म्हणजे मी स्वर्गातच जाईन, असं बिलकुल नाही. तुमचं हृदय जे पापी आहे, ते आपले जे पाप आहे त्याच्यामुळे आपण काय नरकाची शिक्षा भोगतो. तर इथे श्रीमंत मनुष्य, लक्षात ठेवा, हा तोच व्यक्ती आहे जो सदैव बिझी होता, ज्याला काही झलक नाही, त्याला जीवनात सगळं भेटलं आणि हा मरतो. आणि हे पहिलं वचन लूक 16:24 म्हणतो, तो ओरडून म्हणाला, म्हणजे आता तो ओरडला. आतापर्यंत त्याची काहीच इच्छा नव्हती, पण लक्षात ठेवा आता सगळं निघून गेलं. आता काय म्हणतो, तो ओरडून म्हणाला, हे पित्या अब्राहमा, माझ्यावर दया कर
आणि लाजराला पाठव, यासाठी को तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करेल. आज जगत असताना आपण काय करतो, आपल्या ज्याही गरजा आहेत त्याच्यामुळेच काय करतो, आपलं जीवनाला आपण आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, आपली जीवनाची तहान भागवण्याचा प्रयत्न करतो. पण हा जो श्रीमंत व्यक्ती जेव्हा मेला आणि जेव्हा हा नरकात गेला, हा काय म्हणत आहे, पाण्याच्या एका थेंबासाठी काय म्हणतो, बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुःख सहन करत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे जे सत्य आहे, आज कदाचित मला माहीत नाही तुम्हाला आवडणार नाही, पण लक्षात ठेवा, हे जे सत्य आहे आणि हे चर्च आहे तुमच्या आत्म्यासाठी. जरी तुम्हाला वाटो ना वाटो, मी रिस्पॉन्सिबल आहे, मला तुमच्या आत्म्यासाठी न्याय देणं आहे. का तू यांना सांगितलं का नाही, तू यांना सत्य सांगितलं का नाही. देवाने तुम्हाला या चर्चमध्ये आणलेलं आहे सत्य ऐकण्यासाठी, तुम्ही त्याचं कार्य केलं आहे, माझं कार्य आहे, मला जबाब द्यावा लागेल. का तू त्यांना सत्य सांगितलं का नाही, तुम्हाला जबाब द्यावा लागेल का तुम्ही सत्य ऐकलं का नाही, मग त्यावर तुम्ही काय केलं. म्हणून इथे काय म्हणतो, मी भयंकर दुःख सहन करत आहे. लक्षात ठेवा, या जगात असताना मनुष्य, म्हणून तुम्हाला सांगितलं, आपल्या अभिमानामध्ये, आपल्या वासनेमध्ये, आपल्या स्वार्थामध्ये, आपल्या आळशीपणामुळे, आपल्या हट्टीपणामुळे, आपल्या हृदयामुळे, आपल्या गर्विष्ठपणामुळे, आपल्या सगळ्या सवयीमुळे ज्याही आपल्यापाशी आहे, आपण या सगळ्या गोष्टी काय करतो, या सगळ्या आद्यस्थान देतो आणि देवाच्या गोष्टीला, जे देवाचं सत्य आहे त्याच्यापासून आपण दूर राहतो. पण जेव्हा मनुष्य तिथं जातो, तो एका पाण्याच्या थेंबासाठी काय म्हणतो, बोटाचे टोक पाण्यात बुडून माझी जीभ थंड करेल, कारण मी भयंकर दुःख सहन करीत आहे. आणि इथे 25वं वचन, परंतु अब्राहम म्हणाला, माझ्या मुला, ध्यानात घे की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या तशा लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या, पण आता त्यास आराम मिळत आहे व ते दुःखात आहे. हा निर्णय तुमचा आहे का तुम्हाला या जगाचं प्लेजर पाहिजे. लक्षात ठेवा, ह्या जगाचा खोटेपणा आनंदच देणारा आहे, कारण आनंद देणारा नसता तर तुम्ही घेतला तरी असता का. जर तो आनंद देणारा नसता तुम्ही घेतलाच नसता, म्हणजे मला नाही आवडत. हा आनंद देणारा असतो. म्हणून तुम्हाला ठरवावं लागेल का नाही, हे जगाचं जे खोटं शिकवल्या जातं त्याच्यात मी थोडकं आनंद घेऊ आणि अनंताचं दुःख घेऊ, किंवा इथंच मी सत्य स्वीकारू आणि अनंताचं सुख घेऊ. हा निर्णय तुमचा वैयक्तिक आहे. पुढचं वचन लूक 16:26. पण एक लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला आजच्या संडे स्कूलमध्ये सांगितलं, एका छोट्याशा आनंदासाठी, ज्याही गोष्टीसाठी तुम्ही बिझी आहात, त्या छोट्याशा एका आनंदासाठी हे जीवनाचं सत्य तुम्ही नकारता. याच्यासारखा मूर्खपणा नाही, याच्यासारखी वाईट गोष्ट नाही. मला वाटत होतं हेच सत्य आहे, मला वाटत होतं की हेच चांगलं आहे, कारण शैतान सदैव तुम्हाला फसवण्याचं, जीवनाच्या सत्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करील. 26वं वचन, आणि या सगळ्याशिवाय तुमच्या आणि आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवली आहे. म्हणजे तो काय म्हणत आहे की मला इथून बाहेर काढ, कारण मग इथं खूप दुःख आहे, इथं मला खूप वेदना होत आहे. आणि अब्रामाने त्याला उत्तर दिले, या सगळ्याशिवाय तुमच्या आणि माझ्यामध्ये, म्हणजे स्वर्गा आणि नरकामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे, यासाठी का येथून तुमच्याकडे कोणाला जाता येणार नाही व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येणार नाही. सुवार्ता जेव्हा मी तुम्हाला सांगत असतो, जेव्हा ख्रिस्ताला स्वीकारा, देव तुमचा आत्मा वाचू शकतो. तुम्ही नरकाच्या दारावर आहा, आपण सगळे पापी आहो, ख्रिस्त आत्मा तुमचा वाचू शकतो. हे जे मी आमंत्रण देत असतो, जेव्हा मनुष्य जिवंत असतो, ते हेच आमंत्रण आहे की तुम्हाला नरकातून बाहेर काढून ख्रिस्तात आणणे, म्हणजे तुमचा आत्मा वाचणे. हे जर या पृथ्वीवर घडलं नाही तर, आणि तुम्ही ह्याची डिसिजन घेतली नाही, मी तुम्हाला भय दाखवत नाही, लक्षात ठेवा. कारण कोणीच व्यक्ती भयाने वाचल्या जात नाही. भयामुळे जर देवाचा स्वीकार केला असता, देवाने आताच इथं बिजली टाकली असती, सगळे पळालो असतो, पण देवा वाचवत नाही. तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, तो स्वखुशीचा निर्णय असतो. पण मी तुम्हाला काय सांगितलं, जे आमंत्रण
जे सुवार्ता दिली जाते की अरे ख्रिस्त वाचू शकतो, हे जे आहे ते काय असतं की आपण नरकाच्या मार्गावर जात आहो. प्रत्येक पाऊल आपण एक दिवस पुढे पुढे जात आहो. प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट, प्रत्येक आठवडा तुमच्या जीवनाचा रोज कमी, तुम्ही वाढत नाही आहे, तुम्ही कमी कमी होता. मी जेव्हा आता 42 वर्षाचा आहो, जर माझं मरण 43 वर्षाचं जर असेल, मला माहीत नाही देवाने कधी लिहून ठेवलेलं आहे, याचा अर्थ पहिल्यापासून तर आता मी 42 पर्यंत आलो आहो. आता काही तास, काही वर्ष, काही महिने राहिले आहे, नितीन खतम होईल. असंच तुमचं सगळं आहे. देवाने तुमच्यासाठी राखून ठेवला आहे, तो दिवस आहे. आता जेव्हा हे खतम होतं, त्याच्यानंतर कोणीच तुम्हाला तिकून इकडे आणू शकत नाही. काय म्हणत आहे तो? काय म्हटलं पुन्हा तुमच्यासाठी? यासाठी की येथून तुमच्याकडे कोणाला जाता येणार नाही व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येणार नाही. ही गोष्ट सदैव फक्त इथं या पृथ्वीवर असताना होते. जेव्हा म्हणतो अरे हाक मारा त्याला, तो वाचू शकतो. प्रभू येशू ख्रिस्त तारणारा आहे. तारणारा म्हणजे वाचवणारा. कशापासून? लोकांना याचाच अर्थ समजत नाही. कशापासून वाचवणारा? कुठे मी जात आहे? तर याच नरकाकडे, ज्याच्यामुळे आपल्या पापामुळे तुम्ही नरकात मेल्यानंतर जाल. आणि ख्रिस्ताला हाक मारा, मला जायचं नाही, मला वाचो. हा जो इस्केप आहे, इस्केप किंवा एक्झिट का, हा जो मार्ग आहे की याच्यातून बाहेर निघायचा, तो या पृथ्वीवर आहे, या पृथ्वीच्या नंतर नाही. कारण काय सांगतं देवाचं वचन? इथून तिथे आणि तिथून तिकडे कुणाला जाता येणार नाही. पुढचं वचन सांगतं, 27वं वचन, तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, मग मी तुम्हाला विनंती करतो की पित्या लाजरला माझ्या वडिलाच्या घरी पाठव. ही खूप सुंदर गोष्ट आहे, याचं लक्षात ठेवा. मी तुम्हाला काय साक्ष सांगितली का? ज्या दिवशी माझं तारण झालं, माझ्या कुटुंब साक्षीदार आहे. माझ्या कुटुंबात 5 लोक आहेत, त्यांना माहीत आहे का त्या दिवसापासून तर आजपर्यंत कधीच थांबला नाही नितीन. हे तुम्ही त्याला विचारून घे जा. जेव्हा मनुष्य वाचतो, तो आपल्या कुटुंबाकडे भागतो. जो वाचला नाही, ज्याला सत्य समजलं नाही, त्यांना समजत नाही की आपला बाप मरत आहे, आपली माय मरत आहे, आपली बायको मरत आहे. पण ह्या व्यक्तीविषयी विचार करा, याने काय केलं? पहिले स्वतःविषयी धाव घेतली का, मला वाचो, पण मला वाचो. पण याला समजलं की आता हे होत नाही. आता काय? हा कुटुंबाकडे पळाला. काय म्हणतो तो श्रीमंत मनुष्य? म्हणाला, मग मी तुला विनंती करतो की माझ्या पित्या लाजराला माझ्या वडिलांच्या घरी पाठव. कारण पृथ्वीवर त्याचे लोक होते, हा मरून नरकात गेला. लाजराला माझे 5 भावांकडे जाऊन त्यांना सावध करू दे. म्हणजे त्यांना सांग का त्यांनी इथं येऊ नये, कारण करू दे, म्हणजे ते तरी या दुःखाच्या ठिकाणी येणार नाही. 28वं वचन. आज आपल्याला काहीच वाटत नाही, आहे की नाही, की माझा नवरा, माझी बायको, माझे मुलं सगळे बिझी आहे. एक दिवस जेव्हा जीवनाचं लेख लक्षात ठेवा, सदैव हे असं बिलकुल होणार नाही. ज्या दिवशी ज्या मनुष्याचा आत्मा वाचला, त्याचं तारण झालं, त्याला सगळ्यात आधी तो आपल्या कुटुंबाकडे वळेल. कारण जीवनाचं सत्य त्याला समजलं. हे साहजिकच आहे. म्हणजे जर तुमचा आत्मा वाचला, म्हणजे एक सोपी गोष्ट आहे. आता समजा या घरात तुम्ही आले, इथं एक सर्प आहे. सर्प काय कदाचित तुम्हाला काय करेल? तुम्हाला डसेल. तर तुम्ही काय कराल? अरे मला दिसला, बरं झालं मी वाचलो, मी कोणाला सांगत नाही. हे कराल का तुमच्या कुटुंबाला सांगाल, सूचित कराल की अरे करू नका, तिथं आहे, तिथं धोका आहे. काय कराल? सगळ्यात आधी आपल्या कुटुंबाकडे धावाल. का? कारण तुम्ही त्याच्या दंशापासून वाचले. आता तुमची इच्छा आहे का तुमचं कुटुंबही वाचावं? अक्षरशः तसंच. हे असं कसं असू शकते का मी वाचलो आणि माझ्या नाही, त्यांना मरू देणं, मला त्यांना मरू दे नाही. जेव्हा तुम्ही वाचले, देवा सगळ्या तुमच्या पापाची क्षमा करतो, तुम्ही आपल्या कुटुंबाकडे वळता. पण हा व्यक्ती बघा इथे, अरे माझ्या 5 भावांकडे, कारण या जगात असताना त्याला सत्य कळलं नाही, कधीच आपल्या भावाकडे गेला नाही, आपल्या कुटुंबाकडे गेला नाही. आणि म्हणून तो काय म्हणतो? आणि मग अब्राहम म्हणाला, तुझ्या भावाजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत, त्यांनी त्याचे ऐकावे. तुमच्यासाठी काय आहे? अमरावती बॅप्टिस्ट चर्च, पास्टर नितीन इंगळे देवाने तुमच्यासाठी पाठवला आहे. याच्यावर विश्वास ठेवणे का याला नकारणे, हे सगळं तुमचं आहे. पण ही किती सुंदर गोष्ट आहे की देव आपल्यामध्ये कार्य करत आहे. इथे काय म्हणतात? कोणाला तरी पाठव. तो काय म्हणते? तिथे मोशे आहे, तिथे संदेष्टे आहे, त्यांचे ते ऐकतील. पुढे हा काय म्हणतो? तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, आता सगळ्यात महत्वाचं की हे पित्या अब्राहमा, मरण पावल्यामधून कोणी माझ्या भावाकडे गेला तर तो काय करेल? पश्चाताप करेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, याचा अर्थ समजून घ्या. आज लोक काय म्हणतात?
कोणाला आवडत नाही मला सांगा. एखाद्या व्यक्तीला जर मी बसवलं इथं आणि त्याला मी म्हटलं का रे तुला नरकात जायचं आहे का, नाही बा मी नाही जात, मग हे प्रार्थना केल्याने तू वाचू शकतो. कोण व्यक्ती नाही म्हणेन. फक्त प्रार्थना करायला लागते. म्हणजे काय करायला लागते, येशू ख्रिस्ता मला वाचव. मग तेवढ्यानं होते काय, बरं ठीक आहे ना करतो. किद्दा म्हणा लागते, एकदा, अरे वा हे तुला सोपी आहे. कोण नाही म्हणणार, प्रत्येक जण स्वीकारणार. पण त्याने मनुष्य वाचत नाही, तर खऱ्या पश्चातापामुळे. देवाचं हे शेवटचं वचन आपण वाचू. 2 पेत्र 3:9 इथे प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन म्हणत आहे की इथे आपण काय बघितलं की तो श्रीमंत मनुष्य काय म्हणतो, त्याने पश्चाताप करावा. हे शेवटचं आपलं संदेश आहे. आणि देवाची इच्छा आहे कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. याचा अर्थ काय होतो, कधी व्यक्ती वाचल्या जातो, आपण बघितलं जो व्यक्ती खऱ्या रीतीने पश्चाताप करतो. पश्चाताप करतो म्हणजे काय, पहिले तर आपल्याला समजणं. पहिली गोष्ट, पश्चाताप म्हणजे रडणे नव्हे. पश्चाताप म्हणजे का मला वाईट वाटत आहे हे नव्हे. खरा पश्चाताप म्हणजे काय, की पश्चाताप म्हणजे पहिले समजणे की मी या आयुष्यात खोटा होतो. पहिले हे समजणे मी चुकीच्या मार्गावर होतो याची जाणीव असणे. पश्चाताप म्हणजे काय, आपले मार्ग बदलणे. पश्चाताप म्हणजे काय, की हे समजणे का मी माझी चूक आहे आणि देव खरा आहे. पश्चाताप म्हणजे काय, की हे समजणे की देवापासून मी विभक्त आहे. देवाची मला फक्त भावना किंवा त्याच्याविषयीचा आदर आहे, पण खरा मी देवापासून दूर आहे. पश्चाताप म्हणजे काय, की समजणे की स्वर्गातला देव पवित्र आहे आणि मी पापी आहे. पश्चाताप म्हणजे काय, की हे समजणे की पापाची शिक्षा अनंतकाळचा मृत्यू हा नरक आहे. पश्चाताप म्हणजे काय, की मला समजतं की देवाचं वचन सांगतं की मी मरेल, अनंताच्या नरकात जाईल. पश्चाताप म्हणजे काय, की हे विचार करणे, हे समजणे, हा विश्वास ठेवणे की येशू ख्रिस्त देवाचा मुलगा आहे. पश्चाताप म्हणजे काय, की याच पापासाठी जे माझे पाप अनंताच्या नरकात मला टाकतील याच्यासाठी ख्रिस्त मारण्यात आला. आणि पश्चाताप म्हणजे काय, की ख्रिस्ताला हात मारणे. पश्चाताप म्हणजे काय, की माझे सगळे पाप मी सोडते. मला कळते मी पापी आहे, मला समजते मी वाईट आहे. जेव्हा तुम्ही आपल्या पापापासून असे जर तुम्ही उभे आहात, पश्चाताप म्हणजे की नाही पाहिजे हे जीवन, ख्रिस्ता मला वाचव, मला हे गर्व नाही पाहिजे, हा खुटारडापणा नाही पाहिजे, हे पाप नाही पाहिजे, हे वासना नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे वळता की मला तू वाचव, तेव्हा ख्रिस्त म्हणतो हात दे नितीन, तू वाचतो. पश्चाताप म्हणजे 2 मिनिटाची प्रार्थना नव्हे. पश्चाताप म्हणजे जेव्हा मी विश्वास ठेवता की ख्रिस्ताशिवाय मी अनंताच्या नरकात जात आहे, माझं जीवन मला बदलणं आहे, जीवनाचं सत्य मला स्वीकारणं आहे. एक लक्षात ठेवा, जर तुमची इच्छा आपलं जीवन बदलणंच नाही, कारण तुम्ही ख्रिस्ताला कसे फसवाल, तुम्ही ज्या देवाने तुम्हाला बनवलं त्याला कसं फसवाल. तुम्ही आपल्या मनात हा विचार करत असेल की मी ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि ही गोष्टी करतो, याच्यामुळे तुम्ही स्वतःला फसवता, देवाला नाही. पण जेव्हा तुम्ही सगळं सोडता, मला हे नाही, मी ख्रिस्ताशिवाय देवाशिवाय विभक्त आहे आणि मी ख्रिस्ताला मागते, येशू मला वाचव, तू राईट आहे, तुझा हा जीवनाचा शब्द जे मी ऐकते हे सत्य आहे, जे मला समजते, जे जग देते ते चुकीचं आहे. तुम्ही या चुकीकडून देवाच्या शब्दाकडे वळता. ख्रिस्त म्हणतो ये, मी तुझा आत्मा वाचवतो. पश्चाताप म्हणजे जगापासून वळणे, ज्या जगाचं आपल्याला खूप प्रेम आहे, आणि ख्रिस्ताकडे जाणे. म्हणून तुम्हाला सांगितलं नाही का जेव्हा एक आत्मा ख्रिस्ताचा स्वीकार करतो, स्वर्गात आनंद का होत असेल, यासाठी होत असेल का नाही तो जगात मजा करत आहे पण त्याने ख्रिस्ताचाही स्वीकार केला नाही, तो यासाठी का त्याने जगाला नकारलं. त्याने म्हटलं की मला पाप नव्हे, हा लोभ नव्हे, या सगळ्या गोष्टी नव्हे, माझा आत्मा वाचला पाहिजे. जेव्हा तुम्ही हे डिसिजन आपल्या मनात घेता, ख्रिस्त तुमचा आत्मा वाचवतो. तुम्हाला कळते मी वाचले, तुम्हाला समजतं मी वाचल्या गेली, मी तारल्या गेली, माझ्या पापाची क्षमा झाली. तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे धावता, कारण तुम्हाला समजतं तुम्ही वाचले. तुमच्या कुटुंबाकडे धावता, ते तुम्हाला मूर्खात काढतील. ते म्हणतील काय झालं तुला, आताच तर तू बरा होता. पूर्ण जग तुमच्या विरोधात जाईल. का, कारण तुम्ही जगातून बाहेर काढण्यात आले. तुमचे मित्र तुमचा नकार करतील, अरे क्या हो गया तेरे को, कारण जगाला समजणार नाही का तुमचा आत्मा वाचला.
तुमचे कुटुंब तुमचा नकार करतील, हे जग तुमच्यावर हसेल, तुमचे मित्र तुमच्यावर हसतील, तुमचे कुटुंबातले तुमच्यावर हसतील, सगळे तुम्हाला नकारतील, पण तुम्हाला फरक पडणार नाही, कारण तुम्हाला समजतं तुम्हाला स्वर्गाची जागा भेटली. आता मॅटर करत नाही का माझे घरचे माझ्याविषयी काय विचार करतात, मला काय चिडवतात, काय बोलतात. तुम्हाला समजतं का नाही, जसा मी अंधारात होतो तसे ते आहेत बिचारे, त्यांनाही तारणाऱ्याची गरज आहे. तुम्ही त्यांच्याकडे धावता की अरे तूही वाचशील, तुझाही आत्मा वाचेल. माझी आशा आहे या चर्चमधल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, म्हणून मी तुम्हाला सांगितलं आजचा संदेश हा वेगळा आहे. मी माझं हृदय तुमच्यासाठी बोलून दाखवत आहे, कारण हे जेव्हा तुम्हाला कळेल तुमचं जीवन तो बदलेल. आणि आजचं वचन जे तुमच्यासाठी असेल, आजपर्यंत तुम्ही डिसिजन घेतली नसेल, देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल, निर्णय तुमचा आहे. माझी इच्छा नाही, देवाचीच इच्छा नाही, माझ्या इच्छेने काही होत नाही. पण जेव्हा तुमची इच्छा असते की हो मी हे सगळं सोडते, मी ख्रिस्ताला आपल्या हृदयात बोलावते, मला इथे जायचं नाही, आणि देवाचा आत्मा तुमच्यात कार्य करेल, तुम्हाला एक सांगू, तो खरंच तुम्हाला ती झलक दाखवेल. ते दाखवेल का हे बघ, तू जर माझ्याशिवाय मेला तू या नरकात जाईल. आणि ख्रिस्ताला तुम्ही हाक मारा, ख्रिस्ता माझा आत्मा वाचव, मी सगळं सोडते, माझा आत्मा वाचव. तुम्हाला कळेल मी काय बोलत होतो, तुम्हाला समजेल का मी वाचले, तुम्हाला या जीवनाचं सत्य समजेल. आणि यातले जर तुम्ही असाल, आजचं वचन, आजचा संदेश तुमच्यासाठी आहे. आपल्या मानाखाली घालू. मला ठाऊक नाही की तुम्ही खरंच कधी ख्रिस्ताला हाक मारली का नाही. तुम्ही काय मानता, कुठल्या गोष्टी मानता. जसं मी तुम्हाला सांगितलं, पश्चाताप म्हणजे की देवासमोर कबूल करणे की माझ्या सगळ्या गोष्टी या चुकीच्या आहेत, आणि हे करण्यासाठी तुम्हाला डिसिजन घ्यावा लागेल. तो निर्णय तुमचा आहे. पण तुझे वचन जे सांगतं की तू तारणार आहेस, तुझे वचन जे सांगतं की देवाचा तू एकुलता एक पुत्र आहे, तू या पृथ्वीवर आलास यासाठी का माझ्या पापाची क्षमा व्हावी, माझ्या सगळे पाप तू तुझ्यावर घेतले, तू माझा आत्मा वाचू शकतो. देवाचं वचन सांगतं की एकचदा मरण आहे आणि त्यानंतर न्याय आहे, अनंतकाळचा मृत्यू आहे, आणि तुझी इच्छा आहे ख्रिस्ता की मी तिथे जाऊ नये. आजचा वचन, आजचा संदेश तू माझ्यासाठी दिलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही हृदयाने हाक मारता, म्हणता येशू मला वाचव, मी माझ्या सगळी समजदारी सोडते, मी माझे सगळं कार्य सोडते, मी ज्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे मी ते सगळं सोडते. माझ्या येशू तुला हाक मारते, परमेश्वरा माझ्या हृदयात आहे. माझ्या प्रभू, मी विश्वास ठेवते तू देवाचा मुलगा आहे, मी विश्वास ठेवते तू तारणारा आहे, मी विश्वास ठेवते की तू माझ्या पापाची शिक्षा क्रूसावर घेतली आहे. तुझे वचन सांगतं की जोही हाक मारेल तो वाचवल्या जाईल. आज मी माझी सगळी समजूत सोडून नम्रपणे, निराधार मी आहे माझ्या राजा, माझ्या हृदयात आहे, माझा आत्मा वाचव माझ्या येशू. जेव्हा तुम्ही विश्वासाने हे प्रार्थना करता, जेव्हा तुमची इच्छा असते हो माझ्या जीवनातले सगळे पाप मला सोडायचे आहे, माझ्या सगळ्या गोष्टी मला सोडायचं आहे, माझं जीवन बदलायचं आहे, आणि ख्रिस्त म्हणतो ये तुझ्यासाठी मी आहे. हे जर वचन तुमच्यासाठी असेल, ही संधी जाऊ देऊ नका. जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल तर तुमचं हृदय देवासमोर उघडा. हे इन्व्हिटेशन, हे आमंत्रण तुमच्याचसाठी आहे. जर ख्रिस्ताने तुमचं जीवन कधीच बदललं नसेल, याचा अर्थ तुम्ही कधीच त्याला हाक मारली नाही, तुम्हाला ठाऊक नाही. जसं मी सांगितलं, या वचनाची सुरुवात एक दिवस निघून जाल आणि अनंताचा पस्तावा होईल. तिथून कधीच वाईट येणे, परत येणे नाही. संधी आज आहे, पण निर्णय तुमचा आहे. पण जर तुम्ही आज निर्णय घेत असाल, जिथे तुम्ही बसले हा ख्रिस्ताला हाक मारा, म्हणा येशू माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. माझ्या पापाची शिक्षा, जे मृत्यू आहे, जे नरक आहे, मला तिथे जायचं नाही. माझा आत्मा वाचव, मला अनंताचं जीवन दे, जीवनाची शांती दे. जे मी ऐकत आहे ते माझ्या संग होऊ दे. होय प्रभू, माझा आत्मा वाचव. ही छोटीशी प्रार्थना जेव्हा तुम्ही करता, ख्रिस्त तुमचा आत्मा वाचवतो. तुम्हाला जर शाश्वती नसेल, माझ्या संग तुम्हाला तुमची इच्छा असेल की मी बोलावं, तुम्ही चर्च नंतर मला भेटा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, धन्यवाद मानतो प्रभू आजच्या संदेशासाठी. खरंच तू महान आहे माझ्या राजा. तुझी इच्छा आहे परमेश्वरा की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये. होय प्रभू, त्यासाठीच परमेश्वरा मज पाप्याला तू वाचवलं. जेव्हा मी मृत्यूदरीकडे होतो प्रभू, तू माझा आत्मा वाचवला. आणि प्रभू, जे जीवनाचं सत्य आहे ते सांगण्यासाठी या घरी तू पाठवलंस. प्रार्थना करतो प्रभू इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. होय प्रभू, तू प्रत्येकाचं जीवन जाणतोस. होय प्रभू, प्रार्थना करतो परमेश्वरा,
होय प्रभू, कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ देऊ नको. होय प्रभू, तुझ्याशिवाय ते बघू शकणार नाही. होय प्रभू, सैतान प्रत्येकाचे हृदय अंधळे करून ठेवतो की प्रभू तुझी सुवार्ता जे आत्मा वाचू शकतो त्यांच्या हृदयात पडू नये. कारण सैतानाची इच्छा आहे माझ्या राजा की प्रत्येक आत्म्याचा नाश व्हावा. या समयी प्रार्थना करतो माझ्या येशू. होय प्रभू, अनेकांचे हृदय तू उघड, प्रत्येकाचे डोळे तू उघड, त्यांना कळू दे की त्यांनी तुला हाक मारावी माझ्या राजा. आणि होय प्रभू, त्या व्यक्तीचा आत्मा वाचावा की त्याच्या नावात प्रभू स्वर्गात आनंद व्हावा. होय प्रभू, तारणासारखी सुंदर गोष्ट नाही. ज्या गोष्टीसाठी प्रभू तू हे चर्च प्रस्थापित केलं, ज्या गोष्टीसाठी मग पाप्याला तू पाठवलं, ती गोष्ट प्रभू या चर्चमध्ये तू होऊ दे. इथे जमलेल्या प्रत्येकाला, जे ऑनलाईन जुळले आहे, प्रत्येकाच्या हृदयासंग तू बोल माझ्या राजा. होय प्रभू, तुझं कार्य तू होऊ दे प्रभू. होय परमेश्वरा, अनेक आत्मे वाचतील असं तू होऊ दे. होय प्रभू, त्या भयंकर यातनेपासून अनेकांना तू बचाव. गौरवितो, धन्यवाद देतो येशू. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी, संदेशासाठी. धन्यवाद मानतो जे महान तारण तुझ्यापासून आहे. गौरवितो तुला माझ्या येशू. धन्यवाद देतो. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक माझ्या प्रभू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू, आपण प्रार्थना करू आणि शेवटचं गीत गाऊ. आहा माझा